बिलकुल त्यांना ही मानसिकता झालेली आहे की त्या ठिकाणी त्यांचं सरकार येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे NDAला कसं खुश करता येईल, त्यांच्या ठिकाणी असलेले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारला कसं खुश करता येईल, आणि म्हणून हे बजेट त्या ठिकाणी सादर झालं। पण पुन्हा एकदा आमचा हा प्रश्न आहे की पक्षाशी गद्दारी केलेल्या, महाराष्ट्राची गद्दारी केलेल्या जनतेशी त्यांचं काय। आज आम्ही या ठिकाणी सगळेजण न्याय मागायला आलेलो आहे महाराष्ट्रासाठी, आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र, पहिले मुख्यमंत्री आणि सह्याद्री महर्षी, ज्याला आम्ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकारामध्ये ज्यांचं नाव आहे आणि सह्याद्री म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली आणि हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री येईल ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली। आज दुर्दैवाने महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे, आम्ही ही अपेक्षा करतो की आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समोर यासाठी उभे आहोत सगळेजण महाराष्ट्राचे खासदार, की महाराष्ट्रावरती जो अन्याय झालेला आहे, महाराष्ट्राच्या तोंडाला जी पानं पुसण्याचं काम झालेलं आहे, महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ करण्याचं काम झालं। आज महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा नाव लौकिक आणि महाराष्ट्राचं नाव सुद्धा नाही त्या ठिकाणी, ही दुर्दैवाची गोष्ट। आणि म्हणून आम्ही सगळेजण मानतो की रेल्वे असेल, पर्यटन असेल, देश तीर्थक्षेत्र असतील, त्या ठिकाणचे सरकारी सगळ्या बाकीच्या गोष्टी असेल, महाराष्ट्राचे उद्योग महाराष्ट्रामध्ये वापस घेऊन या, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय द्या, महाराष्ट्राच्या महिलांना न्याय द्या, ही अपेक्षा होती। परंतु दुर्दैवाने भाजप संवाद यात्रा एक काढणार होतं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीपूर्वी, अशी माहिती मिळते भाजप हायकमांडनं परवानगी दिलेली नाही, ती रद्द केली जाणार आहे संवाद यात्रा। हे मला वाटतं हायकमांडची मानसिकता झालेली आहे की ज्या तऱ्हेने त्यांना वाटलं होतं की या दोघांना घेऊन फायदा होईल, परंतु त्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना समजलेलं आहे की जनतेची मानसिकता काय। महाराष्ट्रातील जनता ही खूप सुसंस्कृत जनता आहे आणि त्याचबरोबर प्रगत आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण पण समजते आणि समाजकारण पण समजते। महाराष्ट्राला इतिहास समाजसुधारकांचा आहे, महात्म्यांचा आहे, त्यामुळे बिलकुल त्यांचं राजकारण या ठिकाणी चालणार नाही याची त्यांना जाणीव झाली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।